नमस्कार. मराठी भाषा विश्व या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण इयत्ता 10वी अक्षर भारती म्हणजे इंग्रजी माध्यमाचा जो काही पुढचा पाठ आहे त्या पाठाचं नाव आहे शाल. हा पाठ बघणार आहोत. हा लेखकाचे आहेत राग जाधव. आपण सर्वप्रथम या राग जाधवांचा थोडासा परिचय करून घेऊया. कवी, समीक्षक, ललित लेखक, साहित्याची जाण आणि बहुआयामी समीक्षा वृत्ती यातून त्यांची समीक्षा विकसित झाली. व्यापक वाङ्मयीन दृष्टिकोन आणि चिंतनात्मकता ही त्यांच्या समीक्षेची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या समीक्षाविषयक लेखनाची 30हून अधिक पुस्तके आहेत. त्यांचे साहित्य आणि सामाजिक संदर्भ, आनंदाचा डोह, निळी पहाट, आधुनिक मराठी कवयित्रींची कविता, साठोत्तरी मराठी कविता व कवी, आगळी वेगळी नाटकं ही समीक्षात्मक पुस्तके, वियोग ब्रह्म, मावळतीच्या कविता हे कविता संग्रह इत्यादी लेखन प्रसिद्ध आहे. 1970 ते 1990 या काळात ते विश्वकोशाच्या संपादनामध्ये सहभागी होते. शालीभोवती असलेल्या लेखकाच्या आठवणी या पाठातून व्यक्त झाल्या आहेत. शाल ही प्रतिकात्मकता आहे. शालीमुळे येणारा शालीनतेचा संदर्भ अंतर्मुख करणारा आहे. पाठातील औदार्याचे उदाहरण हे माणसाची संवेदनशीलता जपणारे आहे. वस्तूंच्या संदर्भातील आठवणींचे मोल महत्वाचे असते. कोणत्याही निर्जीव वस्तूशी निगडीत असलेले संदर्भ मानवी भावना तरल ठेवतात. वस्तूशी निगडीत कोणतीही आठवण असो अथवा प्रसंग त्याचे मानवी संदर्भ सर्वार्थाने महत्वाचे ठरतात. या ठिकाणी शाल जी काही आपण हिवाळ्यामध्ये पांघरतो, थंडीपासून संरक्षण होण्यासाठी जी शाल असते ती शाल हे एक प्रतिकात्मक रूप घेतलेलं आहे आणि त्या प्रतिकात्मक रूपातून त्यांनी शालीचा कशा पद्धतीने उपयोग केला जाऊ शकतो आणि ती शाल म्हणजे नेमकं काय आहे हे सगळं त्यांनी या पाठामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण यांचा परिचय बघितला राग जाधवांचा. तर हे राग जाधव साहित्य क्षेत्रातले मोठे बहुआयामी व्यक्तित्व आहेत. ते एकदा पु ल देशपांडेंच्या घरी गेलेले असताना पु ल देशपांडे आणि त्यांच्या सौ सुनीताबाई यांनी त्यांना शाल देऊ केली. आता पु ल देशपांडेंच्या हस्ते शाल मिळणं हा कुठल्याही महाराष्ट्रीय लोकांचा किंवा व्यक्तीचा सन्मान असतो. त्यात राग जाधवांना त्यांना नाही म्हणवलं नाही आणि मग त्यांनी ती शाल स्वीकारली, पण वापरली मात्र नाही. कारण ते जे काही साहित्य क्षेत्रात असल्यामुळे त्यांच्याकडे भरपूर शाली होत्या. त्यांनी शालीचा संग्रह करून ठेवला, पण या शालीमुळे त्यांना शाल आणि शालीनता यामधला फरक या ठिकाणी आपल्याला दाखवायचा आहे. तो त्यांनी वेगवेगळ्या उदाहरणावरून दाखवलेला आहे. या ठिकाणी त्यांनी त्यांची 2 उदाहरणं दिलेली आहेत, 2 अनुभव सांगितलेले आहेत की शालींच्या संदर्भात त्यांचे काय अनुभव आहेत. बघा, वस्तू सजीव असेल निर्जीव असेल तरी सुद्धा आपले त्याच्याभोवती काहीतरी ऋणानुबंध, काहीतरी संबंध, काहीतरी भावना जोडल्या गेलेल्या असतात, काहीतरी आठवणी जोडल्या गेलेल्या असतात. अशाच या शाली संदर्भात राग जाधवांच्या ज्या काही आठवणी आहेत त्या 2 आठवणी त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. चला तर बघूया. एकदा आम्ही पु ल देशपांडे यांच्याकडे काही एक निमित्ताने गेलो होतो. काम झाल्यावर मी निघण्याच्या बेतात होतो, तेवढ्यात सुनीताबाईंनी मला थांबवलं. सुनीताबाई म्हणजे पु ल देशपांडेच्या पत्नी. व विचारले, तुम्हाला शाल दिली तर चालेल काय? मी एका पायावर हो म्हटलं. पु ल आणि सुनीताबाई यांनी मला शाल द्यावी हा माझा मोठा सन्मानच. हा मला मोठा गौरव वाटला. ही शाल मी माझ्या खोलीतल्या सुटकेसमध्ये ठेवून दिली. वापरली मात्र कधीच नाही. पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो. आता आपल्या सातारा शहराजवळ जे काही वाई आहे त्या वाई या ठिकाणी विश्वकोश, मराठी विश्वकोशाचं ते अध्यक्ष म्हणून गेले होते थोडे दिवस. विश्वकोश म्हणजे काय की जगातले जे काही सगळे मराठी शब्द आहेत ते शब्द, त्यांचा अर्थ हे त्या कोशामध्ये असतं. असे त्या ठिकाणी ते कोश तयार करण्याचं काम या वाईजवळ चालतं आणि त्या विश्वकोशाचे अध्यक्ष हे राग जाधव थोडे दिवस होते. मग तिथे असताना त्यांना काय अनुभव आला हा त्यांचा पहिला अनुभव आहे. पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो. तिथे नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीत मी राहत असे. खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकीखालील घाटाच्या छोट्या तटावर तिचं छोटं मूल एका टोपलीमध्ये ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती. तिचे बाळ कडाक्याच्या थंडीनं कुडकुडत होतं, पण आई तिकडे बघतही नव्हती.
मला मात्र राहवलं नाही. मी सुटकेसमधील पुलकित शाल काढली. पुलकित म्हणजे काय, की पुलंनी दिलेली आणि दुसऱ्या अर्थी पुलकित म्हणजे उब निर्माण करणारी. 5-50 रुपयांच्या नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारली. खिडकीतून ते सर्व खाली दिले आणि म्हटलं, त्या बाळाला आधी त्या शालीत गुंडाळ आणि मग निवांत बैस मासे मारत. या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उभेपेक्षा अधिक होती. आता बघा, थंडीचे दिवस आहे, ती बाई त्या बाळाला टोपलीमध्ये तिला ठेवले आणि ती स्वतः मात्र मासे मारत बसली. त्या बाळाकडे तिला बघायलाही वेळ नाहीये. म्हणजे याचा अर्थ काय आहे, की ती बाई जी आहे ती गरीब आहे. ती जर त्या बाळाला घेऊन बसली तर तिच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे, तिला संध्याकाळच्या तिच्या जेवणाचा प्रश्न आहे. घरी कदाचित अजून एखाद्या 1-2 मुलं तिच्या असतील की जे तिची वाट बघत असतील. ती मासे पकडून आणेल, ती बाजारात विकेल, त्यातून जे काही पैसे मिळतील त्यावरती त्या मुलांचं पोट भरणार असेल. त्यामुळे आत्ता त्या बाळाला रडू देणं हे तिच्यासाठी, रडू देऊन ते मासे पकडणं हे तिच्यासाठी महत्वाचं होतं. पण पुलंना मात्र हे बघवलं नाही. त्यांनी त्यांच्याकडची पुलकित शाल राग जाधवांना हे बघवलं नाही आणि त्यांनी पु ल देशपांडे यांनी दिलेली पुलकित अशी शाल त्या बाईला दिली आणि सांगितलं की बाई, त्या बाळाला आधी त्या शालीमध्ये गुंडाळ आणि मग तुला वाटेल तितका वेळ तू मासे मारत बैस. आता पुलंनी ज्यावेळेस राग जाधवांना ही शाल दिली त्यामध्ये प्रेम होतं, सन्मान होता. त्याची जी काही प्रेमाची पुलंच्या उब होती ना, त्या उभेपेक्षा या बाळाला त्यांनी जेव्हा ते उब दिली, म्हणजे ती शाल दिली आणि त्या शालेची उब त्या बाळाला जास्त आवश्यक होती. त्याचं रडणं थांबलं असेल, त्याला उब निर्माण झाली असेल त्या बाळाला. ही उब जी आहे त्या पु ल देशपांडेंनी दिलेल्या शालीच्या उभेपेक्षा राग जाधवांना जास्त वाटलेली आहे. पुढे कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा संमेलने गाजवत. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. परिणामतः त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे. भरती असणे म्हणजे काय, खूप लोक, गर्दी खूप असणे, त्याला भरती असणे असं म्हटलं जातं. प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल व श्रीफळ त्यांना मिळत राहील. एकदा ते म्हणाले, या शाली घेऊन घेऊन मी आता शालीन बनू लागलो आहे. शालीन म्हणजे नम्र. खूप जास्त, आता तुम्हाला माहिती आहे नारायण सुर्वे जर तुम्हाला माहित असतील तर ते आधीच मुळात त्यांचा स्वभाव नम्र शांत असा आहे आणि त्यात या शाली घेऊन घेऊन त्यांना अजून शालीन झाल्यासारखं, नम्र झाल्यासारखं वाटते. त्यांच्या बोलण्यातील उपरोधिक खोज माझ्याच नव्हे तर कोणाच्याही सहजपणे लक्षात येणारी होती. शाल व शालीनता यांचा खरंच संबंध काय? खरं तर खरीखुरी शालीनता शालीमुळे येते की जाते याचं उत्तर राग जाधवांना तर जाते असं वाटतं. खरीखुरी शालीनता शालीविनाच शोभते. सुर्वे मुळातच शालीन. शालीनच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता कधी हरवली नाही, कधी क्षीणही झाली नाही. मी कविवर्यांना म्हटलं, शालीमुळे शालीनता येत असेल तर मी कर्जबाजारी होईल, भिकेला लागेल, पण शेकडो शाली खरेदी करून सर्वांना एक एक शाल लगेच देऊन टाकेन. यावर तो शालीन कवी मनापासून हसला. या ठिकाणी बघा, हे जे काही लेखक आहेत राग जाधव, त्यांनी आपल्याला काय सांगितलं की शालीमुळे जर शालीनता येत असेल तर मी स्वतः भिकेला लागलो असतो, पण शेकडो लोकांना शाली दिल्या असत्या. याचा अर्थ काय आहे की शेकडो लोकांकडे शालीनता नाहीये, नम्रपणा नाहीये आणि त्याची खूप जास्त गरज या ठिकाणी आहे की ती नम्रपणा लोकांच्या ठाई येण्यासाठी हे जे काही लेखक आहेत स्वतःला भिकारी बनवायलाही तयार आहेत, कंगाल व्हायला तयार आहेत, पण असं होत नाही. कितीही शाली पांघरल्या तरी त्यामुळे शालीनता येते असं नाही, तर उलट बऱ्याचदा शाली घेऊन घेऊन माणसाची शालीनता जी आहे ती कमी होत असते. तो नम्रपणा जो आहे तो कमी होत असतो आणि कुठेतरी थोडासा अहंकार त्यामध्ये डोकावत असतो. मी कविवर्यांना म्हटलं, शालीमुळे शालीनता येते की जाते या प्रश्नाचे माझे उत्तर जाते असेच आहे. सन्मान करण्याच्या रूपाने आपण खरे तर एक शालीन जग गमावून बसण्याचा धोकाच मोठा आहे. मी 2004 साली मराठी साहित्य संमेलनाचा बिनविरोध अध्यक्ष झालो. तत्कालीन 1-2 वर्षात माझ्यावर शालींचा वर्षाव झाला. ज्यावेळेस लेखक सुद्धा 2004 साली मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. आता अध्यक्ष म्हटल्यानंतर वेगवेगळ्या सभांना, कार्यक्रमांना, संमेलनांना त्यांना बोलवलं जायचं. कार्यक्रमांना बोलवल्यानंतर आपले भारतीय संस्कृतीमध्ये शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करणं ही पद्धत आहे. त्यामुळे त्यांना खूप शाली आणि खूप श्रीफळ मिळायचे. आता श्रीफळ तरी ठीक आहे, फोडून खाता तरी येतं, पण शालींचं करणार काय? मग त्यांनी एवढ्या सगळ्या शाली ज्या आहेत त्या जपून ठेवलेल्या होत्या.
पण त्यांचं छोटंसं घर असल्यामुळे त्या खोलीत त्यांना ते शालींची अडचण होत होती, त्या ठेवायला जागा नव्हती. आणि मग त्यांनी त्या शाली त्यांच्या एका मित्राकडे दिले. एवढ्या शाली जमत गेल्या की माझ्या 8x6च्या खोलीत त्यांना ठेवणे शक्य नव्हते. मग मी सगळ्या शालींचे गाठोडे बांधून ते निकटवर्ती मित्राकडे दिले. निकटवर्ती मित्र म्हणजे जवळचा त्यांचा जो कोणी मित्र असेल त्या मित्राकडे त्या शाली दिल्या व त्या शाली वापरण्याचे वगैरे त्याला सर्वाधिकार दिले. सर्वाधिकार देणे म्हणजे काय की तुला काय वाटेल त्या शालींचं कर, तू कुणाला वाटून टाक, स्वतः वापर किंवा तुला जे वाटेल त्या शालींचं कर. म्हणजे त्या शालीचा सर्व अधिकार त्या निकटवर्ती मित्राला जो आहे त्यांनी दिलेला आहे. पण तो बिचारा मित्रही अति प्रामाणिक. आता राघव जाधवांच्या शाली अशा आपण परस्पर कशा वाटून टाकायच्या? जरी त्यांनी आपल्याला अधिकार दिलेले असले तरी सुद्धा या मित्राने मात्र त्या सगळ्या शाली तशाच जपून ठेवल्या. त्याचंही घर काही फार मोठं नव्हतं, पण त्याच्या त्या छोट्या घरात सुद्धा त्यांनी त्या शाली जपून ठेवल्या होत्या. मी सगळ्या शालींचे गाठोडे बांधून ते निकटवर्ती मित्राकडे ठेवले व त्या शाली वापरण्याचे वगैरे त्याला सर्वाधिकार दिले. बिचारा अतिप्रामाणिक, त्याच्याही छोट्या खोलीत त्याने ते सांभाळले. हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या गरीब श्रमिकांना. त्यानंतर मग लेखकालाच असं वाटलं राघव जाधवांना की आपण ह्या शाली ठेवण्यापेक्षा एखाद्या गरीब लोकांना, श्रमिकांना जर वाटून टाकल्या तर. आता ह्या शाली वाटण्याचा अजून एक छान त्यांनी अनुभव आपल्याला सांगितलेला आहे. याच सुमारास मी शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराच्या पुलावर बहुधा रोज संध्याकाळी जात असे. तेथील कट्ट्यावर बसणे मला आवडे. एक दिवस काय घडलं की कडक थंडीच्या दिवसात एक म्हातारा अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरगुटे टाकून व पांघरून कुडकुडत बसल्याचे मी पाहिले. पुण्यामध्ये जे काही ओंकारेश्वर मंदिर आहे शनिवार पेठेत, त्या ठिकाणी लेखक रोज फिरायला जात होते आणि त्यांना एक दिवस असं दिसलं की खूप थंडी आहे आणि त्या थंडीत चिरगुटे म्हणजे काय की अतिशय जीर्ण झालेलं, खूप ठिकाणी फाटलेलं असं ते वस्त्र किंवा असं तो कपडा. त्यांनी तसाच एक कपडा अंगावर घेतला होता आणि तसाच एक चिरगुट झालेला फाटलेला कपडा खाली अंथरला होता आणि त्यावर तो भिकारी बसला होता. तो बिचारा वृद्ध होता, म्हातारा होता. आता लेखकाने त्याला पाहिलं. लेखकाला असं वाटलं की आपण जर याला आपल्या शाली दिल्या तर याला काही प्रमाणामध्ये उब मिळेल. तो गरीब होता बिचारा. दुसऱ्या दिवशी मी 2 शाली घेऊन ओंकारेश्वरच्या कट्ट्यावर आलो. तो म्हातारा होताच. त्याला 2ही शाली दिल्या. त्याने थरथरत्या हाताने मला नमस्कार केला. आता कुणीतरी आपल्याला काहीतरी मदत करते, एवढ्या छान नवीन कोऱ्या शाली दिलेल्या आहेत लेखकाने म्हटल्यावर त्या गरीब बिचाऱ्या भिकाऱ्याने त्यांना थरथरत्या हाताने नमस्कार केलेले, त्यांचे धन्यवाद मानलेले आहेत. पुढे 4-5 दिवस मला काही कामांमुळे संध्याकाळी ओंकारेश्वरला जाण्यास उसंत लाभली नाही. त्यानंतर मी नेहमीप्रमाणे ये जा करीत राहिलो. मग एकदम त्या भिक्षेकरी वृद्धाची आठवण झाली. तो नेहमीच्या ठिकाणी नव्हताच. तेथील पुलावर चक्कर मारावी म्हणून मी उठलो व पुलावरून चालू लागलो. आता शाली दिल्यानंतर, एकदा दान केल्यानंतर लक्षात ठेवायला राघव जाधव काही आपल्यासारखे तुमच्या आमच्यासारखे नाहीयेत की आपण दिलं तर 4 वेळा म्हणतो हा मी ते दिलं हा. ते विसरून गेले होते. त्यानंतर त्यांना 4-5 दिवस तिकडे पुलावर जायला जमलंही नाही. नंतर एक दिवस अचानक ते फिरता फिरता त्यांना आठवण आली की अरे इथे तो म्हातारा बसत होता, आता तो म्हातारा दिसत नाहीये. कदाचित त्याने त्याची जागा बदलली असेल दुसऱ्या ठिकाणी, म्हणून राघव जाधव जे त्या पुलावरून चालत होते त्याला शोधत होते आणि तो म्हातारा त्यांना दिसला. त्यांना असं अपेक्षित होतं की त्यांनी दिलेल्या शाली त्यांनी छानपैकी एक शाल छान खाली टाकली असेल, दुसरी शाल अंगावर पांघरून बसला असेल. ते लेखकांना बघायचं होतं म्हणून ते त्याला शोधत होते. पण त्यांना जेव्हा तो सापडला किंवा त्यांना जेव्हा तो दिसला त्यावेळेस त्यांना काय दिसलं? पुलाच्या जवळपास मध्यावर तो भिक्षेकरी म्हातारा दिसला. मी लगबगीने त्याच्याकडे गेलो. पाहतो तो काय, तीच चिरगुटे अंगाखाली व अंगावर, तेच कुडकुडणे, तेच दिनवाळे जिने. मी म्हटलं बाबा तुम्ही मला ओळखलं? त्याने नकारार्थी मान हलवली. आता ज्यावेळेस लेखकाला तो दिसला त्यावेळेस त्यांनी पुन्हा तोच पहिला अवतार जो आहे चिरगुट अंथरलेला आणि अंगावर पांघरलेला होता. लेखकाला आश्चर्य वाटलं की अरे मी याला 4 दिवसापूर्वी 2 नवीन शाली दिल्यात आणि हा पुन्हा चिरगुटावर कसा आला. म्हणून लेखक त्याला बोलायला गेले की बाबा तुम्ही मला ओळखलत का? आता तो भिकारी आहे. दिवसातनं 1000 माणसं त्याला भीक घालतात, जातात येतात, तो बघत असतो. तो काही कोणाला लक्षात ठेवत नाही. मग त्याने नकारार्थी मान हलवली की नाही मी ओळखलं नाही तुम्हाला. मग लेखकाने स्वतःची ओळख करून दिली की 2 दिवसापूर्वी मी तुम्हाला शाली दिल्या होत्या. मग मीच म्हटलं बाबा 5-6 दिवसापूर्वी मी तुम्हाला 2 शाली दिल्या होत्या, आठवतं?
असं म्हटल्यावर मात्र त्या म्हाताऱ्याला लगेच आठवण झालेली आहे की आपल्याला 2 दिवसापूर्वी या माणसानं शाली दिल्या होत्या. यावर म्हातारा खुल्ला व पुन्हा हात जोडून म्हणाला, हे भल्या माणसा, तुलाही मोठा, व्यासनी शाली दिल्या. पण बाबा, म्या भिकाऱ्याला शाली कशा शोभतील? त्या शोभेपेक्षा पोटाची आग लई वाईट आहे. मी शाली ऐकल्या व 2-3 दिवस पोटभर जेवून घेतलं बाबा. आमचं हे असलं बिकट जीणं तुझं लई उपकार आहेत बाबा. बघा, तो पुन्हा चिरगुटावर का आला होता? कारण शाली पांघरणं हे त्याला शोभणारं नव्हतं. तो जर शाली पांघरून बसला असता तर कदाचित त्याला कोणी भीकही घातली नसती, किंवा शालीमुळे त्याला जी काही उब मिळणार होती, जो काही गरमपणा मिळणार होता, त्या उबेपेक्षा पोटाची आग जी आहे ती त्याला खूप मोठी वाटली आणि ती विझवावी असं त्याला वाटलं. त्यामुळे त्याने त्या शाली विकल्या आणि त्या जे काही त्यातून पैसे आलेले आहेत त्या पैशातून त्यांनी 2-3 दिवस मात्र पोटभर अन्न खाल्लेलं आहे, पोट भरून जेवलेला आहे तो. मग शरीराच्या अंगावर शाल पांघरण्याच्या उभेपेक्षा त्याला पोटाची भूक भागवणं जास्त महत्वाचं वाटलंय आणि त्यांनी या ठिकाणी लेखकाचे खूप आभार मानले की तुझ्यामुळे मी 2-3 दिवस का होईना पण पोटभर मी जेवू शकलो. शालीची शोभा आणि ऊब व पोटाची आग आणि अन्नाची ऊब. भुकेल्यास अन्न द्यावे, तहानलेल्यास पाणी द्यावे आणि तेही जमलं नाही तर अभागांना सन्मानाच्या शाली तरी द्याव्यात. अशा पद्धतीनं हा जो शाली जो आहे लेखकाच्या 2 अनुभवासह या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे. याच्या स्वाध्यायासाठी माझ्या पुढच्या व्हिडिओची वाट बघा. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.